Hello students, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn what is covalent bond, a single bond, double bond and triple bond. How form the single bond, double bond and triple bond. कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे काय मागच्या तासाला आपण बघितलं होतं की जेव्हा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एक ॲटम आपले व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो तेव्हा त्या दोन ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतं. हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की कार्बन जो आहे हा कार्बन आपले 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजनच्या 4 ॲटमच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो तेव्हा कार्बन आणि हे 4 हायड्रोजन यांच्यामध्ये जे कंपाऊंड तयार होतं CH4 हे यांच्यामध्ये जो बॉन्ड झालेला असतो तो बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर करून तयार झालेला फॉर्म झालेला बॉन्ड त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात. आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन गमावून किंवा स्वीकारून आयन तयार होऊन आयन फॉर्म होऊन जो बॉन्ड तयार होतो त्याला आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं. तर कार्बन कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हे फॉर्म झालेले असतात. तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे बघा द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन बिटवीन द ॲटम्स इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. आता सिंगल बॉन्ड बघा, तर कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. तो कसा 2 हायड्रोजन ॲटम इन हायड्रोजन एक्झाम्पल असं आहे हायड्रोजनचं. पण सिंगल बॉन्ड म्हणजे काय तर एक ॲटम आपला व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या एका व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन बरोबर जेव्हा शेअर करतो तेव्हा त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे दोन्ही ॲटमनी जेव्हा एकच इलेक्ट्रॉन शेअर केलेला असतो तेव्हा त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. 2 हायड्रोजन ॲटम इन हायड्रोजन मॉलिक्यूल जॉईन विथ इच अदर बाय सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आता बघा हा हायड्रोजन आहे आणि ह्या हायड्रोजनकडे एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन ॲटम आहे, ह्या हायड्रोजन ॲटमकडे एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे. आता हे दोन्ही ह्या हायड्रोजनला सुद्धा त्याच्या लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन येण्यासाठी याला एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि ह्या हायड्रोजन ॲटमला सुद्धा एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही हायड्रोजन ॲटम काय करतात तर हे दोन्ही आपले एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये शेअर करतात आणि हे दोघंही एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर या हायड्रोजनचं आणि या हायड्रोजनचे असे एक असे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर झालेले असतात आणि या शेअरिंगमुळे हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम आपला एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होतो H2 आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये एकच इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे याच्यामध्ये सिंगल बॉन्ड फॉर्म झालेला असतो. सिंगल बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता हे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे आणि हे ॲटॉमिक स्ट्रक्चर अशा पद्धतीने पण दाखवलं जातं. ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन डॉटच्या स्वरूपात दाखवला जातो आणि हा जो बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे, याला डॉट स्ट्रक्चर असं म्हणतात. किंवा लाईन स्ट्रक्चरमध्ये हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन शेअर करत असल्यामुळे एक लाईन यांच्यामध्ये दाखवून लाईन स्ट्रक्चर दाखवलं जातं. म्हणजेच लक्षात काय घेता येईल की हायड्रोजन ॲटमला द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन बिईंग 1 इट्स ॲटम कंटेन 1 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल. It require 1 more electron to complete the K shell and attain the configuration of the helium. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेन करण्यासाठी या दोघांना एकच इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि त्यामुळे ते एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यांचा जो मॉलिक्यूल तयार होतो ह्या मॉलिक्यूलमध्ये जो बॉन्ड असतो तो सिंगल बॉन्ड असतो. एकूण काय की एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. ओके, नाऊ लेट अस सी द डबल बॉन्ड. ज्याप्रमाणे एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे सिंगल बॉन्ड फॉर्म होतो त्याचप्रमाणे 2 इलेक्ट्रॉन जर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जर शेअर केले गेले तर डबल बॉन्ड फॉर्म होतो. मग कुणाची व्हॅलन्सी 2 आहे तर ऑक्सिजन बघा 2 ऑक्सिजन ॲटम इन ऑक्सिजन मॉलिक्यूल जॉईन विथ इच अदर बाय डबल कोव्हॅलंट बॉन्ड. आता ऑक्सिजन कसा असतो तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. ऑक्सिजन द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन बिईंग 8 ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8 आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनकडे बघा
ऑक्सिजनकडे लास्ट शेलमध्ये 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन, आणि त्यांच्या ह्या 6 इलेक्ट्रॉनमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर ऑक्सिजनची कोणाचा निऑनचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करेल. सो इट्स ॲटम कंटेन 6 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट एल शेल. या ऑक्सिजनकडे आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. इट रिक्वायर्स 2 more इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द एल शेल. याला 2 अजून इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळे एल शेल काय होईल, त्याचा कम्प्लीट होईल. आणि म्हणून ऑक्सिजन काय करतो की 2 इलेक्ट्रॉन शेअर करण्याचा प्रयत्न करतो. हा ऑक्सिजनचा एक ॲटम आहे आणि हा ऑक्सिजनचा अजून एक ॲटम आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 ॲटम आहे. तर हा ऑक्सिजन ॲटम आणि हा ऑक्सिजन ॲटम आपले हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांशी शेअर करतात आणि शेअर करून हे एकत्र येतात. आता एकत्र आल्यानंतर काय होतं, ऑक्सिजनचे 1 2 3 4 हे ॲटम आणि हे 2 ॲटम, आणि शिवाय ह्या ऑक्सिजनचे हे 2 ॲटम, म्हणजे ह्या ऑक्सिजनचा आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात आणि ह्या ऑक्सिजनच्या ॲटममध्ये 1 2 3 4 आणि हे 2 आणि हे 2 असे 8 इलेक्ट्रॉन एकत्र सेलमध्ये येतात. आणि ह्या दोन्ही ऑक्सिजनच्या ॲटममध्ये 8 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेलमध्ये येतात आणि ह्यांना याची निऑन या नोबल गॅसची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड केली जाते. आता याच्यामध्ये 8 येण्यासाठी या ऑक्सिजन ॲटमनी ह्या ऑक्सिजन ॲटमचे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत आणि ह्या ऑक्सिजन ॲटमनी ह्या ऑक्सिजन ॲटमचे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत, आणि त्याच्यामुळे यांनी 2 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे इथे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल O2 तयार झालेला आहे. ऑक्सिजन ॲटम अँड सेकंड ऑक्सिजन ॲटम जॉईन टुगेदर अँड गेट ऑक्सिजन मॉलिक्यूल टू कंटेन द 2 इलेक्ट्रॉन शेअरिंग. 2 इलेक्ट्रॉन शेअर करून ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो आणि 2 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे यांच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. आता हा डबल बॉन्ड डॉट स्ट्रक्चरने कसा दाखवला जातो बघा. तर हा आहे ऑक्सिजन 1 2 3 4 5 6. हा आहे ऑक्सिजन 1 2 3 4 5 6. आता इथे हे डॉट स्ट्रक्चर झाले, हे डॉटने दाखवलेत. एक याच्याशी शेअर झाला, एक याच्याशी शेअर झाला, आणि म्हणून हा आहे डबल बॉन्ड. आणि हा लाईन स्ट्रक्चर झाला, 2 लाईन इथे दाखवलेले आहेत आणि म्हणून याला 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर झालेले ते लाईन स्ट्रक्चर आहे. म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असल्यामुळे ऑक्सिजनला 2 अजून इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि म्हणून ऑक्सिजन काय करतो, दुसऱ्या ॲटममधील 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनशी शेअरिंग करतो आणि 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो कोव्हॅलंट बॉन्ड कोणता असतो, तर हा डबल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. डबल कोव्हॅलंट बॉन्ड, कारण 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले असतात. हायड्रोजनला 1 व्हॅलन्सी असल्यामुळे त्यांच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला असतो. आता ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होईल, तर जर समजा 1 इलेक्ट्रॉन शेअर करायचा असेल तर सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन शेअर करण्याची आवश्यकता असेल तर डबल बॉन्ड. त्याचप्रमाणे जर 3 इलेक्ट्रॉन शेअर करायचे असतील तर ट्रिपल बॉन्ड. मग 3 व्हॅलन्सी कुणाची आहे, तर 3 व्हॅलन्सी बघा, नायट्रोजन जो आहे तर नायट्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे 7, ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7 अँड देअरफॉर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन इज 2 5. के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि लास्ट शेल म्हणजे एल शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. तर 5 हे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे जर नायट्रोजनमध्ये लास्ट शेलमध्ये 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर ह्या नायट्रोजन ॲटमला निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी अजून 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. 1 2 3. आता हे 3 इलेक्ट्रॉन जे आहेत, हा नायट्रोजनचा जो ॲटम आहे हे 3 इलेक्ट्रॉन काय करेल, दुसऱ्या कुठल्या तरी एका ॲटमच्या 3 इलेक्ट्रॉनशी तो शेअरिंग करेल आणि याचे 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या 3 इलेक्ट्रॉनशी शेअर झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होईल. आता इथे आपण ती डायग्राम काढलेली आहे बघा. 2 नायट्रोजन ॲटम इन द नायट्रोजन मॉलिक्यूल आर जॉईन विथ इच अदर बाय 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स. 2 नायट्रोजन ॲटम जे आहेत हे 2 नायट्रोजन ॲटम काय करतात तर जॉईंट होतात. द ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7
and therefore electronic configuration of nitrogen is 2,5, so its atom contains 5 electron in outermost L shell. बाहेरच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, and so it require 3 more electron. त्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहेत? 3 more electron. It require 3 more electron to complete the outermost shell. याचा आउटरमोस्ट शेल कंप्लीट होण्यासाठी याला 3 अजून आवश्यक आहे आणि याला सुद्धा 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळे हा नायट्रोजन ॲटम आपले हे 3 इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि हा नायट्रोजन ॲटम आपले हे 3 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एकमेकांना शेअर करतात आणि एकत्र येतात. आता ह्या नायट्रोजन ॲटमचे हे 3 इलेक्ट्रॉन आणि ह्या नायट्रोजन ॲटमचे हे 3 इलेक्ट्रॉन एकत्र आल्यामुळे शेअर झाल्यामुळे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्या नायट्रोजन ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि म्हणून या नायट्रोजन ॲटमची सुद्धा आणि ह्या नायट्रोजन ॲटमची सुद्धा आउटरमोस्ट शेल काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे आणि नायट्रोजन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. आता हा नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होण्यासाठी या दोन्ही नायट्रोजन ॲटमला किती इलेक्ट्रॉन शेअर करावे लागले? तर 3 इलेक्ट्रॉन शेअर करावे लागले. 1 2 3 1 2 3 आणि म्हणून ह्या 2 नायट्रोजन ॲटममध्ये जो बॉन्ड असणार आहे तो कोणता बॉन्ड असणार आहे? ट्रिपल बॉन्ड असणार आहे. 1 2 3 बघा 1 2 3 हे डॉट स्ट्रक्चर आहे आणि लाईन स्ट्रक्चरने लाईनने दाखवायचं. तर तुमच्या ऐकून लक्षात आलं असेल की ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कसा फॉर्म होतो. तर जर एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर सिंगल बॉन्ड फॉर्म होतो, 2 इलेक्ट्रॉन शेअर केले तर डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि 3 इलेक्ट्रॉन जर शेअर केले तर ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. आता आपण हे कोव्हॅलंट बॉन्डचे 3 बॉन्ड्स बघितले. आता कार्बन कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामध्ये इलेमेंट्समध्ये किंवा कार्बन इलेमेंट्समध्ये किंवा कार्बन हायड्रोजन इलेमेंट्समध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असतात. तर ह्यांचा आपल्याला डायग्राम काढताना लाईन स्ट्रक्चर किंवा डॉट स्ट्रक्चर काढावं लागतं. तर आपण हे लाईन स्ट्रक्चर, डॉट स्ट्रक्चर काय आहे एकदा बघूयात. आता बघा कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामध्ये डॉट स्ट्रक्चर कसं येईल? तर कार्बनकडे किती आहेत? तर 4 आहेत. कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि ऑक्सिजनकडे किती आहेत? तर काय ऑक्सिजन आपले 2 इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. कार्बन किती इलेक्ट्रॉन शेअर करतो? तर 4 इलेक्ट्रॉन. बघा आपण कार्बन डायऑक्साईडचं डॉट स्ट्रक्चर तयार करूया. आता हा समजा कार्बन आहे. ह्या कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत शेअर करण्यासाठी? 1 2 3 4 हे 4 इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे? शेअर करणार आहे. आणि ऑक्सिजन, आता ह्या ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे शेअर करायला? 2 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 आणि ह्या ऑक्सिजनकडे किती आहे? 2. कारण की कार्बनची व्हॅलन्सी आहे ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2, कार्बनची व्हॅलन्सी आहे 4 आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. त्यामुळे कार्बन आपले 4 इलेक्ट्रॉन शेअर करणारे, हा ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन शेअर करणारे, हा ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन शेअर करणारे. आता हा कार्बन आपले 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनशी शेअर करेल आणि हे 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनशी शेअर करेल. हा ऑक्सिजन आपले हे 2 इलेक्ट्रॉन या कार्बनशी शेअर करेल, हा ऑक्सिजन हे 2 इलेक्ट्रॉन याच्याशी शेअर करेल. म्हणजे शेअरिंग कसं बघा होतं. हा कार्बन जो आहे ह्याच्याकडे हे 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनशी तो शेअर करणार आहे. म्हणजे ह्या कार्बनचे हे 2 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनचे हे 2 इलेक्ट्रॉन काय झाले? शेअर झाले. हां, आणि कार्बनचे किती राहिले? आता 2 राहिले. 4 आहेत ना कार्बनकडे, 1 2 3 4. तर हे 2 याला शेअर केले आणि हे 2 ह्या ऑक्सिजनला तो शेअर करेल. त्यामुळे हे जे तयार झालं, हे काय तयार झालं? तर कार्बन ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड, या कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. तर अशा पद्धतीने कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन जे आहेत 2 याला शेअर केले, या ऑक्सिजनचे 2 याला शेअर झाले, या ऑक्सिजनचे 2 याला शेअर झाले. तर हे कोणतं स्ट्रक्चर आहे? लाईन स्ट्रक्चर.
आणि हे कोणतं स्ट्रक्चर आहे? डॉट स्ट्रक्चर. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड अशाच ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अशा पद्धतीने तो फॉर्म होतो. आता बघा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, आपण क्लोरीन मधलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघूया. आता क्लोरीनमध्ये बघा, आता क्लोरीन जो आहे तो क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात शेअर करायला? क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. क्लोरीनला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? 1. आणि दुसरा क्लोरीन घेतला तर त्याला पण 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, कारण क्लोरीनकडे आउटर मोस्ट शेलमध्येच 7 इलेक्ट्रॉन आहेत. क्लोरीनचं 2, 8, 7 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. त्यामुळे ह्या क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन हवाय, ह्या क्लोरीनला पण 1 इलेक्ट्रॉन हवाय. हा क्लोरीन आणि हा क्लोरीन एकत्र येतो आणि हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन शेअर होतो. हे झालं डॉट स्ट्रक्चर. हे लाईन स्ट्रक्चर. म्हणजे एक क्लोरीन दुसरा क्लोरीन एकत्र येतो आणि म्हणजे हा आहे क्लोरीन ॲटम. हा आहे क्लोरीन ॲटम आणि हा आहे क्लोरीन मॉलिक्यूल. हा कोण आहे? क्लोरीन मॉलिक्यूल. तर एक क्लोरीन ॲटम आणि दुसरा क्लोरीन ॲटम एक व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि क्लोरीन मॉलिक्यूल तयार होतो. आणि हा क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये कोणता बॉन्ड असतो? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. तर हा डॉट स्ट्रक्चरने असं दाखवतात, लाईन स्ट्रक्चरने असं दाखवतात. आपण वॉटरचं पण बघू शकतो. तुम्हाला माहिती आहे वॉटर H2O. तर हायड्रोजनचे ऑक्सिजनची व्हॅलन्सी काय? हायड्रोजनची व्हॅलन्सी 1, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1. म्हणजे व्हॅलन्सी म्हणजे काय? या हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन हवा आहे, या हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन हवा आहे आणि ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन हवे आहेत. मग हायड्रोजन काय करतो? आपला हा 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा एका इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो. हा हायड्रोजन आपला 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो आणि हे यांच्यापासून हायड्रोजनचा 1 ॲटम, ऑक्सिजनचा 1 ॲटम, हायड्रोजनचा हा 1 ॲटम हे एकमेकांशी काय करतात? हा सिंगल बॉन्ड तयार होतो. हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आणि काय फॉर्म होतो? H2O फॉर्म होतो. आणि याच्यामध्ये हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, हायड्रोजन H2O फॉर्म होतो. अशा पद्धतीने हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये ॲटम आपले व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनशी शेअर करतात. जर 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला तर सिंगल बॉन्ड असतो, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर डबल बॉन्ड असतो आणि 3 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर ट्रिपल बॉन्ड असतो. आणि ह्या सगळ्या बॉन्डला काय म्हणतात? कोव्हॅलंट बॉन्ड्स असं म्हणतात. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, लाईन स्ट्रक्चर ऑफ मिथेन. आता मिथेनचं आपण बघितलं होतं की मिथेनमध्ये काय असतं तर कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन हे चार हायड्रोजनच्या ॲटमच्या 4 इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनशी शेअर होतात आणि काय तयार होतो? CH4 तयार होतो. तर तो असतो मिथेन. तर बघा हा कार्बन आहे, कार्बनकडे 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे आणि हायड्रोजनकडे 4 ॲटम आहेत. ह्या 4 ॲटमच्या 4 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनशी शेअरिंग होतं. हे लाल जे कलरने दाखवलेत ते कार्बनचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे, निळ्या कलरने दाखवलेत ते हायड्रोजनचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे. आणि हे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने शेअरिंग होतात आणि त्यामुळे कार्बनच्या लास्ट शेलमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन आलेले आहेत आणि हायड्रोजनच्या लास्ट शेलमध्ये 1, 2,
1 2, या हायड्रोजनमध्ये 1 2, या हायड्रोजनमध्ये 1 2. अशा पद्धतीने कार्बनला सुद्धा निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड झालेलं आहे आणि हायड्रोजनला हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड झालेलं आहे. आणि त्यामुळे कार्बन आणि हायड्रोजन हे यांना स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड झालेलं आहे. आणि मग कुठला तयार झालेला आहे CH4. तर ह्याचं डॉट स्ट्रक्चर ह्या पद्धतीने दाखवतात, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड, किंवा ह्या पद्धतीने दाखवतात, याला लाईन स्ट्रक्चर म्हणतात, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. त्याच पद्धतीने आपण इथेनचं बघू शकतो. 2 कार्बन आहेत आणि हे 2 कार्बन आहेत आणि इथे बघा आता कार्बनकडे बघा हा कार्बन आहे. कार्बनकडे किती व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन असतात? 4. या कार्बनकडे किती व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन आहेत? 4. मग हा कार्बन ह्या कार्बनशी सिंगल बॉन्ड करतो. आता सिंगल बॉन्ड केल्यामुळे या कार्बनकडे किती व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन राहिले? 3. मग हा काय करतो? हायड्रोजनचा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 असतो, त्यामुळे इथे एक सिंगल बॉन्ड होतो. हायड्रोजनचा हा व्हॅलेन्सी इथे एक सिंगल बॉन्ड होतो. हायड्रोजनला पण एकच इलेक्ट्रॉन लागतो, त्यामुळे इथे एक सिंगल बॉन्ड होतो. मग हा कार्बन याचे 4 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन शेअर करतो एका कार्बनशी आणि 3 हायड्रोजनशी. आता हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनचा 1 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन इथे शेअर झालाय, ह्याच्याकडे 3 राहिलेत. मग हा परत एका हायड्रोजनला शेअर करतो, दुसऱ्या हायड्रोजनला शेअर करतो, तिसऱ्या हायड्रोजनला शेअर करतो. आणि त्यामुळे ह्या कार्बनचे 4ही व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. ह्या कार्बनचे 4ही व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. हायड्रोजनचे 1 इलेक्ट्रॉन शेअर झालेत, या हायड्रोजनचे 1 इलेक्ट्रॉन शेअर झालेत आणि ही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला अटेंड झालेला आहे. आणि हा तयार झालेला जो आहे तो आहे C2H12345 H6. हा आहे इथेन, हा आहे हायड्रोकार्बन. तर हे लाईन स्ट्रक्चर आहे आणि हे डॉट स्ट्रक्चर असं दाखवतात, लाईन स्ट्रक्चर असं दाखवतात.